नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात तुम्ही? सर्व मजेत असाल हो ना? आणि आता हा नवीन वर्ष चालू झालेला आहे आणि नवीन वर्षामध्ये आपण गाजरची नवीन रेसिपी बनवूया. तर ही रेसिपी खूपच व्हायरल होत आहे. तर चला मी पण ही रेसिपी बनवण्याचा प्रयास करते. तर चला मी हे 3 गाजर घेतले आहे, अर्धा किलो, आणि याला छानपैकी धुवून छान याला कापून घेतलेले आहे. आणि याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 1 वाटी साखर आणि 1 वाटी आपल्याला दूध टाकायचं आणि 1 विलायची टाकायची आहे. तर मित्रांनी काय आहे ना, मला ना म्हणजे मराठी बोलायला खूप आवडते, पण आमच्या इकडे मराठी कोणालाच समजत नाही. ना माझ्या मुलांना समजते आणि ना माझ्या मिस्टरांना कुणालाच मराठी समजत नाही, कारण आम्ही MP मध्ये राहते आणि माझं शिक्षण वगैरे सगळं महाराष्ट्र नागपूरमधून झालेलं आहे. त्यामुळे मला मराठी बोलायला खूप आवडते, पण कोणी मराठी बोलायला मिळत नाही, म्हणून मी तुमच्याशी मराठी बोलण्याचा प्रयास करत आहे. आणि हे बघा, मी हे मिश्रण छानपैकी मस्त बारीक मिक्सी जारमधून काढून घेतलेलं आहे. आता पॅनमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तूप टाकून आपण पूर्ण मिश्रण याच्यामध्ये ॲड करूया. तर चला, पूर्ण मिश्रण याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि टाकल्यानंतर याला छान मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि या प्रकारे परतून झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे 1 वाटी आपल्याला मलाई टाकायची आहे. तर ही फ्रेश मलाई मी याच्यामध्ये टाकलेली आहे. 1 वाटी मलाई टाकल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये जे हे आहे दूध पावडर वगैरे आहे किंवा आपण अजून काही टाकतो याच्यामध्ये, म्हणजे आता सोजी टाकायची आपल्याला 1 वाटी. तर आपल्याला मावा वगैरे टाकायची काही गरज पडणार नाही जर आपण याच्यामध्ये 1 वाटी फ्रेश क्रीम टाकलेला आहे, म्हणजे जी दुधाची साय राहते ती टाकलेली आहे ना. आता मिश्रण छानपैकी मस्त घट्ट होतपर्यंत आपल्याला याला शिजवायचं, परतून घ्यायचं आहे. आणि हे बघा, या प्रकारे छानपैकी घट्ट झालेलं मिश्रण आहे. आता याला आपण छानपैकी थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर मग याचे गोळे बनवायचे आहे. तर मी काय म्हणत होते ना, तर यामुळे मला ना मराठी बोलायला खूप आवडते, म्हणून मी तुमच्याशी मराठी बोलत आहे. तर कधी कधी काय होते, मराठी बोलता बोलता हिंदी पण वाक्य म्हणजे तोंडामध्ये येऊन जाते आणि मराठी आणि हिंदीची खिचडी होऊन जाते. तर असं काही झालं तर मला क्षमा कराल. जर थोडंसं माझ्या लँग्वेजमध्ये अंतर आला तर तुम्ही समजून घ्याल की मी मराठी आणि हिंदी मला दोन्ही भाषा मी यूज करते, त्यामुळे कधी गडबड होऊन जाते. तर हे बघा, या प्रकारे आपल्याला छानपैकी मस्त याचे छोटे छोटेसे गोळे बनवून तयार करायचं आहे. मग मी आता एक ट्रिक सांगणार आहे, 2 ट्रिक सांगणार आहे. तर ती ट्रिक तुम्ही बघण्याकरता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजायला येईल. तर हे बघा, या प्रकारे छानपैकी मस्त गोल गोल आणि मस्त चमकदारवाले आपल्याला गोळे बनवून तयार करायचे आहे, बॉल्स बनवून तयार करायचे आहे. आणि खूपच लवकर आणि खूपच सोप्या पद्धतीची आणि खूप कमी म्हणजे सामग्रीमध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो आहे. आणि हे बघा, या प्रकारे मी पूर्ण गोळे बनवून तयार केलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला काय करायचं आहे माहीत आहे का? आता एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेऊया, त्याच्यामध्ये चाळणी ठेवून याला आपल्याला थोडंसं वाफवायचं आहे आणि स्टीम करायचं आपल्याला थोडासा. तर आपण एक एक गोळे टाकून, पूर्ण गोळे याच्यामध्ये टाकून आपल्याला फक्त 5 ते 7 मिनिट, जास्त आपल्याला म्हणजे स्टीम नाही करायचं, फक्त 5-7 मिनिट स्टीम करायचं आहे. त्याने काय होणार आहे माहीत आहे का? याचा जो आतून जे ना मस्त छानपैकी याला जाळी येणार आहे आणि जाळी आल्यामुळे ते छान दुधामध्ये छानपैकी मस्त मस्त भिजून जातील. आता दुसऱ्या पॅनमध्ये आपल्याला 2 कप दूध घ्यायचं आहे. तर हे बघा, मी 2 कप दूध घेतलेलं आहे. आता मी पुन्हा एक दुसरी ट्रिक सांगणार आहे याच्यामध्ये. तर चला आपण ती ट्रिक बघूया काय करायचं ते. तर आता दूध गरम होऊन राहिलेला आहे, तोपर्यंत गरम होऊ दे या दुधाला, तोपर्यंत चला. तर हे ब्रेड घेतलेली आहे मी. एक ब्रेडचे 4 पूर्ण जे याचे आजूबाजूचे आहे हे पूर्ण काढून घ्यायचे आहे. साल्ट याचे पूर्ण काढून घ्यायचे आजूबाजूचे, आणि जो मधला पांढरा भाग आहे त्याला आपण मिक्सी जारमध्ये छानपैकी बारीक करून घ्यायचं आपल्याला मिक्सी जारमध्ये, कारण आपल्याला टाकायचं आहे हे दुधामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे.
तो हा एक ब्रेडचा जो पावडर आहे हा आपण दुधामध्ये ॲड करू. त्यामुळे आपलं दूध काय गाढा होऊन जाईल आणि छानपैकी मस्त मलाईदार बनेल आणि कुणाला माहीत पण नाही पडेल की तुम्ही ह्याच्यामध्ये ब्रेड टाकलेली आहे. तर ही ट्रिक खूपच चांगली आहे दूध गाढी करण्याकरता ना. बिलकुल म्हणजे काहीच अंतर नाही पडत. खूप आणि तुमच्याजवळ जर दूध पावडर असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे केसर. तर हे बघा थोडासा केसर टाकल्याने कलर छानपैकी मस्त येतो. त्यानंतर आपण ड्रायफ्रूट टाकूया. तर ड्रायफ्रूटला छानपैकी बारीक कापून घेऊया. त्याच्यानंतर दूध उकडून राहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण दुधामध्ये पूर्ण ड्रायफ्रूट ॲड करूया. तर या प्रकारे मी पूर्ण ड्रायफ्रूट कापून घेतले आहे आणि हे बघा छानपैकी स्टीम झालेलं आहे गोळे. तुम्ही बघू शकता थोडे थोडे मस्त फुलून पण गेलेले आहे. तर ही ट्रिक खूपच छान आहे. आणि त्यानंतर हे बघा याला पण छानपैकी उकळी आलेली आहे. आता आपण ड्रायफ्रूट ॲड करूया आणि छान कलर पण सुंदर आलेला आहे. बघू शकता थोडासा गाढा पण झालेला आहे दूध. तर या प्रकारे थोडासा गाढा दूध झालेला आहे. तर आता आपण ड्रायफ्रूट आणि विलायची पावडर टाकूया याच्यामध्ये. तर हे बघा मी पूर्ण ड्रायफ्रूट याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि याला आता 2 मिनटं अजून आपण शिजू देऊया. त्यानंतर आपण याला खाली उतरून घेऊया. तर हे बघा गाढा इतकाच गाढा आपल्याला हवा आहे, जास्त गाढा काही आपल्याला पाहिजे नाही. तर हे बघा मी गॅसमधून उतरून घेतलेलं आहे ना. छानपैकी मस्त दूध तयार झालेलं आहे. आणि हे बघा हे गोळे पण छान थंड झालेले आहे. तुम्हाला मी एक तोडून बघते सांगते. हे बघा किती छान याच्यामध्ये जाळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा छानपैकी आतून फुसफुसे झाले आहे ना. छानपैकी जाळी आलेली आहे. आता आपण हे जे गुलाबजामुन आहे, रसमलाई, हे एक एक करून आपण याच्यामध्ये टाकूया. तर हे बघा या प्रकारे छानपैकी एक एक करून टाकायचे. आणि ही मिठाई खूपच छान आणि खूपच टेस्टी लागते मित्रांनो. तुम्ही एकदा करून बघा. ही मिठाई खूप छान लागते खायला. याच्यामध्ये रसमलाई, गुलाबजामुन, गाजरचा हलवा सगळ्यांचा टेस्ट येतो आणि तोंडात पूर्ण विरघळणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला चांगली लागली असेल तर तुम्ही नक्कीच याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि जर माझ्या मराठी बोलण्यामध्ये थोडीशी गडबड झाली असेल तर मला क्षमा कराल आणि कॉमेंटमध्ये सांगाल की तुम्हाला रेसिपी कशी आवडली म्हणून. तर चला भेटूया नवीन व्हिडिओ करता. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. टेक केअर. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि हमेशा खुश रहा. ओके बाय.